लाल सुक्या मिरच्या बाहेरून विकत आणल्या ना का आपण उन्हात ठेवतो, पण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ऊन नसतं. मग त्याच्यासाठी काय करायचं, त्या टिकण्यासाठी काय करायचं, कारण किती असलं तरी त्याचे मॉइश्चर असतं आणि थोडे दिवसांनी त्या खराब होतात. मग मायक्रोवेव्हला 30 सेकंद या लावायच्या. 30 सेकंद मायक्रोवेव्ह झाल्यानंतर त्या छान कुरकुरीत होऊन जातात आणि छान टिकतात. मायक्रोवेव्ह नसेल तर कढईत एक तेलाचा थेंब टाकून त्याच्यावर परता. पहा, अगदी छान झालेले आहेत कुरकुरीत. अगदी आवाजावरूनच आपल्याला समजेल का याच्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. आता या कुरकुरीत झालेल्या मिरच्या थोडा वेळ बाहेर ठेवायच्या. नॉर्मल टेम्परेचर आलं ना का मग एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचे. अगदी 6 महिने तुमच्या या मिरच्या चांगल्या राहतील, त्याच्यापेक्षा पण जास्त. तर अशा प्रकारे आपण लाल सुक्या मिरच्या टिकवू शकतो. बऱ्याचशा घरांमध्ये टोमॅटो नेहमी फ्रीजमध्ये प्रिझर्व करतात, पण तसं नाही करायचं. बाहेरून आणलं का आपण मिठाच्या पाण्यात अर्धा तास टाकायचं आहे, कारण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचे नैसर्गिक गुण नष्ट होतात. म्हणजे त्याची नॅचरल चव, अरोमा आणि टेक्स्चर बदलून जाते. म्हणजे काय तर त्याच्यातली पोषण मूल्ये कमी होतात. त्यापेक्षा असे स्वच्छ केलेले टोमॅटो एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे. पूर्णपणे पाणी त्याचं टिपून जातं आणि अगदी कोरडे होतात. आता हे कोरडे झालेले टोमॅटो आपण एखाद्या बाउलमध्ये भरून किचन ओट्यावरच ठेवायचेत. अगदी चांगले 8 दिवस हे टोमॅटो चांगले राहतात. तर थोडेसे कच्चेच आणले तर छान अगदी टिकतात हे टोमॅटो आणि काउंटर टॉपवर पण छान दिसतात. आता आलं, अद्रक जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला काही दिवसाने फंगस पकडतं. त्यापेक्षा बाहेर ठेवलं तर ते जास्त चांगलं राहतं, सुरक्षित राहतं. तर हे दोन्ही पदार्थ बाहेरच ठेवावे.